दरम्यान एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। भाजप आजच्या बैठकीत महाराष्ट्र प्रभारींकडून आदेश घेतायत। महायुती मित्रपक्षाविषयी वाद चव्हाट्यावर नको, मतभेद दूर करून एकत्र निवडणूक लढवावी असे आदेश आहेत। नेत्यांना आदेश देण्यात आले। पुणे येथील अमित शहा यांच्या उपस्थितीत मीटिंगला सुरुवात झाली। विधानसभा निवडणूक दृष्टीने एक विशिष्ट समिती गठीत केली जाणार आहे। राज्यातील भाजप नेत्यांना स्पष्ट सूचना, पक्षात सर्वजण एक आहेत, सगळे एक टीम आहे असा संदेश पोहोचवा। महायुती मित्रपक्षांचे वाद हे चव्हाट्यावर आणू नका। भाजपच्या बैठकीत प्रभारींनी हे आदेश दिलेले आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, मतभेद दूर करून एकत्र निवडणूक लढवा असे आता आदेश येत आहेत। सर्वजण एक टीम आहेत, एकत्र आहेत असा संदेश जनमानसात पोहोचू द्या। भाजपच्या बैठकीत प्रभारींनी हे आदेश दिलेले आहेत। आपण बघतोय गेल्या काही दिवसांपासून विशेषतः लोकसभेचे निकाल लागल्यापासून अंतर्गत वाद बऱ्याचदा समोर आले होते। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊयात। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडून। सागर, नेमकं काय घडलं बैठकीत? आज भाजपाची महत्त्वाची बैठक झाली। या बैठकीमध्ये दोन महाराष्ट्राचे प्रभारी भाजपाचे आले होते, जे पुढील विधानसभेच्या दृष्टिकोनातून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। भूपेंद्र यादव आणि अश्विनी जे आहेत त्यांच्याकडे आजच्या या बैठकीमध्ये स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत की कोणताही एक नेता इथे नाही, या इथे टीम आहे आणि ही टीमच महाराष्ट्राचं विधानसभेचं नेतृत्व करेल। हे फार मोठं विधान या आजच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये या प्रमुख नेत्यांसमोर या प्रमुख नेत्यांनी केल्याचं दिसून येतं। दुसरं विधान होतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महायुती आपण 3 मित्रपक्ष आहोत, इतर छोटे मोठे मित्रपक्ष आहेत, असे सर्वजण एकत्रित विधानसभेला सामोरे जाणार आहात। कोणतेही मतभेद तुमचे सार्वजनिक चव्हाट्यावर न आणता ते तुम्ही सर्वजण एक आहात, विधानसभेला एकत्रित सामोरे जाणार आहात, अशा स्वरूपाचं चित्रही तुम्हाला करावं लागणार आहे। कोणतेही मतभेद जर असतील तर ते तुमच्या माध्यमांसमोर बोलण्याच्या ऐवजी, सार्वजनिक टीका करण्याच्या ऐवजी ते चर्चा करून थेट तुमच्या मीटिंगमध्ये संपवा। पण महायुती म्हणून तुम्हाला काम करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत। एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यात परत एकदा येते ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये काही विषय क्रुशल आहेत, जसे ओबीसीचा विषय आहे, मराठा समाजाचा विषय आहे, काही सामाजिक विषय आहेत, काही आरक्षणाचे विषय आहेत। अशा सगळ्या विषयांच्या संदर्भामध्ये समिती गठीत करण्याच्या सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहेत। 14 आणि 15 तारखेला अमित शहा पुण्यात येत आहेत आणि या पुण्याच्या दौऱ्याच्या दरम्यान या समितीचं कामकाज काय असेल, ते काम कशा स्वरूपात करतील आणि मुळात ज्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या वतीने जे नॅरेशन तयार केलं जात आहे ते नॅरेशन प्रत्यक्षात लोकांमध्ये जाऊन कशा स्वरूपामध्ये तुम्ही खोडून कराल याच्या संदर्भात सुद्धा हे काम करेल। अशा स्वरूपाच्या काही समितीसुद्धा गठीत करण्यात येणार आहेत। त्याच्या देखील काही सूचना आज या प्रमुख नेत्याने दिल्याची माहिती उपलब्ध होतीये। सौरभ, निश्चितच सागर, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत। तुर्तास धन्यवाद।